स्वानंदी, तू इथे नाही, समोर बसायचं जाता. इथे? हो हो, तिथेच बस. मणी, हा आता चला नाश्ता करून घ्या. संचिता, आजचा नाश्ता तू केलायस? हो. अरे वा, किती छान. मी तर सुना घरातली जबाबदारी घ्यायला लागल्या आहेत हे बघून मला खूप छान वाटतंय. काय मग स्वानंदी, आई पण काय म्हणतंय? जमतंय ना? प्रयत्न सुरू आहेत. काही त्रास तर होत नाहीये ना? नाही, त्रास तसा काही नाहीये. फक्त बाळ मध्ये मध्ये जरा जास्तच रडत असतं, म्हणून जरा टेन्शन येतं. ते होणारच ग, साहजिकच आहे. काय लहान बाळ बोलू शकत नाही ना, तेव्हा काही समजा त्याला दुखलं, खुपलं, भूक लागली तर मग ते रडतं. तुला सांगू, आमचा हा सुजित लहान असताना इतका रडायचा, रात्री झोपायचाच नाही. मग शालिनी आणि मला टेन्शन यायचं. आम्ही त्याला किती खेळणी आणून दिली, त्याला खांद्यावर घेऊन मी बाहेर फिरायचो इथे, तरी सुद्धा झोपायचा नाही तो. मग आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. मग डॉक्टरांनी मला जे सांगितलं तेच मी तुला आत्ता सांगतोय. डॉक्टरांनी आम्हाला एक औषध दिलं आणि ते म्हणाले की समजा सुजित रात्री झोपला नाही, खूप रडायला लागला, तर त्या औषधाचं एक बोट त्याला चाटायला द्या. बघा कसा झोपतो की नाही तो. आणि अगदी तसंच झालं. सुजितला औषध चाटायला दिलं की काही मिनिटातच झोपायचा तो. काय शालिनी, आठवतंय ना? म्हणजे काय, आठवतंय ना? बरं बघ, समजा बाळ झोपलं नाही, रडायला लागलं तर आपण डॉक्टरांना बोलू. हा चालेल. तू अजिबात काळजी करू नकोस. आता एक गोष्ट लक्षात घे, 2-2 आज्या, काका आहे, मावशी आहे आणि मी पण आहे. हा, ओके नाही म्हणे? हो, अगदी बरोबर. पण बाळ आईवर गेलंय ना, हट्टी आहे आईसारखं. मॅडम काय तुम्ही? हो, मग जे आहे ते आहे. काय हरकत आहे स्वानंदी? बाळ तुझ्यावर गेलंय म्हणजे बाळाचा स्वभाव सुद्धा तुझ्यासारखाच होणार ना. लव्हिंग, केअरिंग, हो की नाही? ए संचिता, नीट बघ. स्वभाव जरी स्वानंदी सारखा असला तरी त्याचं नाक आणि डोळे अगदी सुजितवर आहे.